हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जान्हवीला स्वतःचा मूड ठीक करायला खूप वेळ लागला होता. खूप रडून रडून तिने मन हलकं केलं. आता तिला आधीपेक्षा बरंच बरं वाटत होतं. जेव्हा तिला जाणवलं की ती थोडी सावरली आहे, तेव्हा ती अंघोळ करून आली. अंघोळ झाल्यावरती ती गावाला जाण्यासाठी आपलं सामान पॅक करायला बसणार होती. इकडे राजवीरही जान्हवीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. तेव्हाच त्याला आठवलं, कार्तिकने जान्हवीसाठी चॉकलेट आणलं होतं आणि ते पाहून जान्हवी किती खुश झाली होती. मग त्याने वाटेतच गाडी थांबवून दुकानात जान्हवीसाठी चॉकलेट घेतलं. राजवीरने आयुष्यात पहिल्यांदाच कुणासाठी स्वतःहून काहीतरी खरेदी केलं होतं. जान्हवीच्या घरी पोहोचून त्याने बेल वाजवली. एकदा बेल वाजूनही जान्हवीने दरवाजा उघडला नाही. ते पाहून तो घाबरला. कुठे गेली नाही ना? पण एवढ्या लवकर कशी जाईल? तूच लेट झाला आहेस राजवीर. बेलवर प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्वतःशीच पुटपुटत तो पुन्हा बेल वाजवतो. तेवढ्यात अंघोळ करून आलेली जान्हवी ओल्या केसांनी ती पुसतच बाहेर येत होती. आज तनुदी इतक्या लवकर आली का? तिला वाटलं तनू आली आहे, म्हणून ती दरवाजाकडे गेली. दरवाजा उघडताच समोर राजवीर उभा होता. त्याला पाहून जान्हवी थोडी चकित झाली. दरवाजा उघडताच राजवीर काही क्षण फक्त तिच्याकडेच पाहत राहिला. ती नुकतीच अंघोळीवरून आली होती. केस ओले, एकीकडे वाकवलेले. नाईट सूटमध्येही ती खूप गोड दिसत होती. फक्त डोळे मात्र खूप रडल्यामुळे सुजलेले होते. आपण इथे? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. हो, मी इथून जात होतो, तर वाटलं तुम्हाला भेटून जावं. काय बोलावं हे न सुचल्यामुळे त्याच्या तोंडून जे सुचलं तेच निसटून गेलं. जान्हवीने त्याच्याकडे पाहिलं, पण काही उत्तर दिलं नाही. मी आत येऊ का? ती काही बोलत नसल्याचं पाहून त्याने विनम्रपणे विचारलं. जान्हवी शांतपणे बाजूला झाली आणि आता त्याला आत येऊ दिलं. राजवीर आत आला. जान्हवीनं त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं. दोघेही बसले, पण बोलायला कुठून सुरुवात करावी हे राजवीरला काही कळत नव्हतं. काही सुचत नसल्याने त्यानेच विचारलं, पाणी मिळेल? जान्हवीने मान हलवली आणि किचनमध्ये गेली. खूप उकाडा असल्याने राजवीरने आपला कोट काढून बाजूला ठेवला. जान्हवी पाण्याचा ग्लास घेऊन आली. राजवीरने एक घोट घेतला आणि मग चॉकलेटचं पाकिट तिच्याकडे देत म्हणाला, हे तुमच्यासाठी. काय आहे हे? जान्हवीने आश्चर्याने विचारलं. चॉकलेट, त्याने भुवया उचलत सांगितलं. पण कशासाठी? ती गोंधळून म्हणाली. तुमच्यासाठीच आहे, तो शांतपणे म्हणाला. मला चॉकलेट आवडत नाही, तुम्ही हे परत घेऊन जा. जान्हवीने पूर्ण आत्मविश्वासाने खोटं सांगितलं. ओ, सिरियसली? जान्हवी इतक्या सफाईने खोटं बोलते आहे हे पाहून त्याने चेहऱ्यावर नाराजी दाखवत म्हटलं. हो, मी चॉकलेट खात नाही, त्यामुळे तुम्ही ते परत घ्या. ठीक. तिच्या खोट्या बोलण्यावरून तो थोडा चिडला होता. त्यानंतर जान्हवीने इधर उधरच्या गोष्टी न बोलता थेट मुद्द्याला हात घातला. आपण इथे कशासाठी आला होतात? काही काम होतं का? हो, म्हणजे तुम्ही आज ऑफिसमध्ये आला नाहीत? तर मी ते म्हणून आज ऑफिसला का नाही आल्या? राजवीरने अनावश्यक बोलणं न करता सरळ मुद्द्यावर येत जान्हवीला प्रश्न विचारला. काल मी तुम्हाला माझं रेझिग्नेशन लेटर दिलं होतं. राजीनामा दिल्यानंतर ऑफिसला कोण येतं? जान्हवी हे तितक्याच स्पष्टपणे उत्तर देत म्हणाले. तुम्ही लेटर दिलं, पण मी अजून ते ॲक्सेप्ट केलेलं नाही दा.
राजवीर ठामपणे म्हणाला. मग आता करून टाका. जान्हवीने ताबडतोब उत्तर दिलं. असं नसतं मिस जान्हवी. कंपनीचे काही नियम असतात ते पाळावे लागतात. राजवीर शांतपणे समजावत म्हणाला. प्लीज, ही रिक्वेस्ट आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगले एम्प्लॉई मिळतील आणि तुमच्या कंपनीला त्यांची गरजही आहे. तुम्ही स्वतः बॉस आहात. तुम्हाला कुणाला नियम दाखवायची गरज नाही. तुमची कंपनी आहे. तुम्हाला जे हवं ते करा. कुणी तुम्हाला प्रश्न विचारणारे नाही. जान्हवी एकदम न थांबता म्हणाली आणि एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही. असं नाही. राजवीर अजून काही बोलणार तोच जान्हवी किचनमध्ये निघून गेली. त्यामागे तोही गेला. मिस जान्हवी, ऐका तर. तुम्ही माझ्यावर रागवला आहात म्हणूनच काम सोडून जात आहात का? तो अतिशय प्रेमाने विचारत होता. नाही, तसं काही नाही. जान्हवीने स्पष्ट नकार दिला. मग मुद्दा काय आहे? बोला ना. पुण्यात काम करायला जायचे का? राजवीर नरम आवाजात विचारत म्हणाला. नाही, मी माझ्या गावाला परत जाते. जान्हवीने सत्य स्पष्ट सांगून टाकलं. हे ऐकताच राजवीरचं हृदय धडधडू लागलं. त्याने तिचा हात धरून तिला भिंतीजवळ ओढलं. तो तिच्या जवळ अगदी जवळ उभा होता. तिच्या डोळ्यात पाहत तो म्हणाला. काय बोलताय तुम्ही? गावाला का जाणार? छोट्या मोठ्या अडचणी तर सगळ्यांच्याच जीवनात येतात. त्यांना घाबरून कुठे पळून जातात का? पण माझ्याकडून नाही होत, जान्हवी रडता रडता म्हणाली. तिला अशा प्रकारे रडताना पाहताच राजवीरच्या मनाला जणू कुणीतरी चाकू फिरवल्यासारखं वाटलं. त्याने तिला अलगद आपल्या मिठीत ओढलं. जान्हवीनेही घट्ट पकडून त्याला कवटाळलं. ती जोराजोरात रडत होती. असं नाही रडत मिस जान्हवी, शांत व्हा. आणि त्यानंतर तो तिच्या केसांवर हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. मला इथे राहायचं नाही. इथले लोक खूप वाईट आहेत. जान्हवी अजूनही त्याला घट्ट पकडून रडत म्हणाली. शांत व्हा. तुम्ही ब्रेव्ह गर्ल आहात. राजवीरने तिचे अश्रू पुसत म्हणाला. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाला. आय एम सॉरी. मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालं. मी तुम्हाला चुकीचं समजलो. यात तुमची काहीच चूक नाही. त्याने तिच्या कपाळावर हलकेच किस केली. राजवीरच्या स्पर्शाने जान्हवीच्या डोळ्यांनी आपोआप उघडणं बंद केलं. किस नंतर त्याने तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं. उद्या ऑफिसमध्ये भेटूया आणि मला माहीत आहे तुम्ही नक्की याल. मी तुमची वाट पाहीन. तो हे बोलून कोट उचलून निघून गेला. जान्हवी त्याला जाताना फक्त बघत राहिली. हे कदाचित पहिल्यांदाच होतं राजवीरने कुणाला सॉरी म्हटलं होतं. राजवीर गेल्यानंतर जान्हवीने एक खोल श्वास घेतला आणि आपल्या कपाळाला हात लावला. मला काय होते काही कळत नाही. मी त्यांना काही बोलू का शकत नाही? त्यांना माझ्यापासून दूर राहा असं सांगण्यासाठी माझे शब्दच का थांबतात? तो जवळ आला की मला इतकं वेगळं का वाटतं? ती स्वतःशीच बोलत होती. तिने सोफ्यावर जाऊन डोळे मिटले आणि पडली. आता तिला बऱ्यापैकी निवांत वाटत होतं. राजवीरने सॉरी म्हटल्याने तिचा राग, दुःख सगळं नाहीसं होत होतं. त्याने तिला कसं समजावलं, कसं मिठीत घेतलं ते सगळं तिच्या डोळ्यांसमोर तरळायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर नकळत मोठी स्मित उमटली. मला काय होते असं कधी कुणासोबत वाटलं नव्हतं. पण त्याच्यासोबत इतकं शांत, सुरक्षित का वाटतं? अरे बस बस जान्हवी, विसरतेस ना कसं त्याने सगळ्यांसमोर तुला ओरडलं होतं, अपमान केला होता. ती स्वतःलाच वास्तव आठवण करून देत उठली. जान्हवी खोलीत जाऊन आपलं सामान पॅक करायला लागली. ती आता इथे राहणार नाही, गावाला परत जाईन. हे सगळं माझ्यासाठी नाही, ती स्वतःला समजावत होती.
बोलून झाल्यावर जान्हवी बराच वेळ शांत बसली. कालच्या प्रसंगानंतर तिचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. आधीही तिच्यासोबत खूप काही झालं होतं, पण यावेळी तर राजवीरने तिला कित्येक लोकांसमोर अपमानित केलं होतं. सगळेजण तिची थट्टा करत होते. तिला असं जाणवू लागलं की जणू ती त्या ऑफिसमध्ये राहण्याच्या लायकच नाही. आणि हे सगळं राजवीरच्या तोंडून ऐकल्यामुळे तिचा त्रास आणखी वाढला होता. तिला मान्य होतं की तिच्या मनात राजवीरबद्दल काहीतरी भावना निर्माण होत होत्या. म्हणूनच त्याच्या बोलण्याने तिला इतकं दुखावलं होतं. सामान आवरत असताना ती स्वतःलाच म्हणाली, सॉरी तर बोललं त्यांनी. काय पुन्हा जॉईन करावं? नाही जान्हवी, काहीही विचार करू नकोस. तू निर्णय घेतलाय. कोणाच्या सॉरीवर तू निर्णय बदलणार नाहीस. हो, ठरलं. मी इथून जाणार, कायमस्वरूपी. तिने निघून जाण्याचा निश्चय केला होता. पण मनाच्या कोपऱ्यातील भावना तिला सतत थांबवत होत्या. तिचं मन आणि डोकं एकमेकांशी झगडत होतं. पण घरी गेल्यावर आई पुन्हा लग्नाचीच भाषा काढली तर मेषाचीही आता लग्नाची वेळ आली आहे. कदाचित आई मला पुन्हा जबरदस्ती करेल. नाही, अजून नाही. काय करू? काही समजत नाही. जाऊ का थांबू? राजवीर सिंग ओबेरॉय, तू माझं जीवनच गुंतून टाकलं आहेस. खरं तर माझं मन सांगतं, ती स्वतःशी चिडत म्हणाली. अगं जान्हवी, काहीतरी तरी कारण शोधतेस ना न जाण्याची. सामान बाजूला ठेवून ती थेट बेडवर जाऊन पडली. काय करायचं हेच तिला कळत नव्हतं. जावं की थांबावं? दोन्ही गोष्टींचे विचार तिचं डोकं भंजाळून टाकत होते. त्याचवेळी राजवीरही घरी जाऊन केवळ तिचाच विचार करत बसला होता. येईल का उद्या ती ऑफिसला? दिसतंय तसं. कदाचित येईल. फोन करावा का? हो, फोन करतो. त्याने फोन हातात घेतला, पण पुन्हा खाली ठेवला. नको, तिचा मूड बिघडला तर? वाट बघतो सकाळपर्यंत. मला खात्री आहे ती येईल. नक्की येईल. त्यांचं मन सुद्धा अस्वस्थ झालं होतं. उद्या काय होणार कोणालाच ठाऊक नव्हतं. दोघंही आज विचलित होते. जान्हवीला निर्णय घ्यायचा होता की जायचं की नाही, आणि राजवीरला भीती होती की ती येईल की नाही. दोघांच्या मनात एकमेकांचेच विचार फिरत होते. मात्र राजवीरने माफी मागितल्यानंतर जान्हवीचा राग जवळजवळ कमीच झाला होता. नंतर बघू काय करायचं ते. आत्ता तर खूप भूक लागली आहे, तिने पोटावर हात ठेवत म्हटलं. ती उठून किचनमध्ये गेली. फ्रीज उघडून पाहिलं तर काहीच खाण्यासारखं नव्हतं. अरे यार, काय खाऊ आता? काहीच नाही, म्हणजे आता स्वयंपाक करावाच लागेल. फ्रीज बंद करत ती स्वतःशीच म्हणाली, चल जान्हवी, स्वतःच करावं लागेल. इथे कोण आई नाही की तयार जेवण देईल. काहीतरी झटपट बनवते. प्रचंड भूक लागली आहे. कालपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं आणि तिला त्याची जाणीवही नव्हती. पण राजवीर आल्यापासून तिचं मन थोडं शांत झालं होतं आणि त्याच नंतर तर भूक जोरात लागली होती. इतक्यात तनू घरी आली. तिला पाहून जान्हवी म्हणाली, दी, आज लवकर आलात तुम्ही? हो, तब्येत ठीक नाहीये म्हणून. तनूने कपाळ पकडत सांगितलं. काय झालं? काही नाही, हलकासा डोकेदुखी आहे. दी, तुम्ही फ्रेश होऊन जेवण करा. मी दाल भात केला आहे. मग तुम्हाला मी आलं घालून गरम चहा करते. जान्हवी काळजीपूर्वक म्हणाली. हो ठीक आहे, येते मी. असं म्हणत तनू आपल्या खोलीत फ्रेश होण्यासाठी निघाली. तोपर्यंत मी जेवण वाढते, जान्हवी म्हणाली. हो, एवढं म्हणून तनू खोलीत गेली. जान्हवीने टेबलवर जेवण वाढलं. थोड्या वेळात तनूही आली. दोघींनी शांतपणे जेवण केलं. मी तुमच्यासाठी चहा करून आणते दी, जान्हवीने तनूला सांगितलं. हां ठीक, तनूने छोटंसं उत्तर दिलं. चहासोबत डोकेदुखीची औषधही घ्या, बरं वाटेल, जान्हवी म्हणाली. हां ठीक, मी तोपर्यंत टीव्ही लावते, थोडा मूड बदलेल. असं म्हणत तनू हॉलमध्ये गेली.
ओके. एवढं म्हणून जान्हवी चहा बनवायला किचनमध्ये गेली. आज जान्हवीचा मूड खूप चांगला होता. काल ती जितकी उदास होती, आज तितकीच प्रसन्न वाटत होती. तिच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल होती आणि तिला स्वतःलाही कळत नव्हतं की अचानक तिचं मन एवढं हलकं कसं झालं. जान्हवी चहा बनवत होती. तेवढ्यात हॉलमधून तनू जोरात किंचाळली. जान्हवी घाबरून पळतच तिच्याकडे आली. काय झालं दी? ठीक आहात ना? तिने धावतच विचारलं. ही चॉकलेट इथे कशी? तनूने हातातला चॉकलेटचा बॉक्स तिला दाखवला. हे हे जान्हवीला काही बोलावंच ना. अरे चल ना मग खाऊ, असं म्हणत तनू बॉक्स उघडायला लागली. नाही, जान्हवीने एका झटक्यात बॉक्स तिच्या हातून खेचला. काय झालं? तनू आश्चर्याने म्हणाली. ही माझी नाही, जान्हवी म्हणाली. मग कुणाची? तनूने आणखी विचारलं. ओहो, फ्रेंडची आहे, जान्हवीने अडखळत बहाणा केला. फ्रेंडची? मग इथे कशी काय? तनूला अजूनच आश्चर्य वाटलं. इथे म्हणजे चुकून राहिली, उद्या देऊन येईन, जान्हवी खोटं सांगत म्हणाली. कुठला फ्रेंड? ऑफिसचा? तरुणने भुवया उंचावून विचारलं. नाही नाही, दुसरा आहे, जान्हवी ताबडतोब म्हणाली. दुसरा? तनूला अजूनच शंका आली. हो, त्याची चुकून माझ्या बॅगेत आली, उद्या देऊन टाकीन त्याला, जान्हवीनं सांगितलं. बरं, पण ही चॉकलेट खूप महाग असते, या ब्रँडचं नाव खूप ऐकलंय मी, तनू म्हणाली. हो, जान्हवीकडे उत्तरच नव्हतं. मी तुमचा चहा घेऊन येते, असं सांगून जान्हवी परत किचनमध्ये गेली. चहा देऊन ती पटकन चॉकलेटचा बॉक्स घेऊन आपल्या खोलीत गेली. खोलीत जाऊन ती बॉक्स बॅगेत ठेवत स्वतःशीच पुटपुटली. उद्या जाऊन परत करून येईन, मला काही नको त्यांच्याकडनं. आणि काय माहिती, याचं टेस्टही त्यांच्या स्वभावासारखाच वाईट असेल. नको, मला काहीच नको त्यांच्याकडून, उद्या परत करेल. तिने खोलीत पसरलेलं सामानही आवरलं आणि आनंदात बेडवर जाऊन झोपली. दुसऱ्या बाजूला राजवीरच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता. मी जान्हवी उद्या येणार का? काय विचार करत असेल. राजवीर गेल्या 2 दिवसांपासून फार त्रासात होता. 3 दिवस तो नीट झोपलाच नव्हता. आजही उशिरापर्यंत काम करून त्याने औषधं घेतली आणि झोपायच्या आधी प्रयत्न केला, पण डोळे मिटले तरी मनात फक्त जान्हवीच फिरत होती. जर ती ऑफिसमध्ये आली नाही तर, किंवा कायमचीच निघून गेली तर, या विचारांनीच त्याला झोप लागत नव्हती. खूप वेळानंतर कशीबशी त्याला झोप लागली. पुढच्या दिवशी राजवीर वेळेआधीच ऑफिसला पोहोचला. अजून सगळे आले नव्हते, पण तो आधीच तिथं होता. एकच कारण, जान्हवी. ओ गॉड, येईल का ती? की खरंच निघून गेली असेल? नाही नाही राजवीर, असं काही नसेल. ती नक्की येईल, नक्कीच, तो स्वतःला समजावत होता. पण त्याचा ताण दिसत होता. राजवीर आपल्या ऑफिसमध्ये इकडे तिकडे चक्रा मारत होता. कधी त्याची नजर हातातल्या घड्याळावर जात होती, तर कधी भिंतीवरच्या. पण वेळ होता की पुढे सरकण्याचं नावच घेत नव्हतं. त्याला तर प्रत्येक मिनिट पूर्ण तासासारखं वाटत होतं. रात्री 9 वाजून गेले होते. राजवीरने CCTVमध्ये पाहिलं, पण जान्हवी अजूनही ऑफिसमध्ये आली नव्हती. तो आपल्या खुर्चीवर बसला आणि डोकं हातात घेऊन डोळे मिटून बसून राहिला. जान्हवी ऑफिसमध्ये आली नाही हे पाहून त्याच्या मनातील शेवटची आशाही तुटू लागली. असं होऊच शकत नाही. मी तिला असं जाऊ देऊ शकत नाही. मला थांबवायलाच हवं तिला. हो, नक्कीच थांबवीन, तो स्वतःशीच बोलला आणि अचानक उठून बाहेर धावत निघाला. बाहेर येताच त्याने पाहिलं, जान्हवी तिच्या डेस्कवर शांतपणे बसलेली होती. तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्मित उमटली. जसा तो धावत बाहेर आला होता तसाच शांतपणे पुन्हा केबिनमध्ये जाऊन आपल्या खुर्चीवर बसला. जान्हवी आली हे पाहून त्याच्या मनात एक वेगळीच हलकी सुखद भावना निर्माण झाली.
हो, मला माहिती होतं. ती येईल. आय न्यू इट. तो आनंद दडवू न शकता स्वतःशीच म्हणाला. तो पुन्हा सीसीटीव्ही पाहिलं. त्याने पुन्हा सीसीटीव्ही पाहिलं. जान्हवी तिच्या डेस्कवर बसून काम करत होती. राजवीरने टेलिफोन उचलला आणि तिला केबिनमध्ये बोलावलं. ती येईपर्यंत लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत असल्याचं नाटक करू लागला. थोड्या वेळात जान्हवी केबिनमध्ये आली. जी सर, आपण बोलावलं होतं, ती सौजन्याने म्हणाली. हो मिस जान्हवी, तुम्ही ऑफिसला आलात. हा खूप चांगला निर्णय घेतलात. तो लॅपटॉपवरून नजर हलवत तिच्याकडे पाहत म्हणाला. जी सर, मी विचार केला की काहीच दिवसांची तर गोष्ट आहे. माझ्या जागी दुसरी मुलगी आली की मला तरी जायचंच आहे. तोपर्यंत जान्हवी वाक्य अर्धवटच थांबवते. राजवीरला तिचं बोलणं काही आवडलं नाही, पण चेहऱ्यावर भाव न दाखवता तो म्हणाला, बरोबर आहे. तुम्ही कॅन्डिडेट सिलेक्शनला अजून किती वेळ लागेल सर? जान्हवी थेट प्रश्न विचारते. राजवीर एक क्षणासाठी थोडा दचकलाच. त्याला तिच्याकडून अशा प्रश्नाची अपेक्षा नव्हती. हो, मिस्टर खुरानांचा उत्तर आलं की लगेच इंटरव्ह्यूची डेट ठरवू. तो नाईलाजाने उत्तर देतो. जी. जान्हवी वळते. पण ती निघणार इतक्यात राजवीर म्हणतो, माझ्यासाठी एक कॉफी आणाल का मिस जान्हवी? हो हो सर, ती शांतपणे म्हणते. थोड्या वेळात ती कॉफी घेऊन परत येते. तिने कॉफी टेबलवर ठेवली आणि त्यासोबत एक पॅकेटही टेबलावर ठेवलं. हे काय आहे मिस जान्हवी? राजवीरने टेबलवर ठेवलेलं पॅकेट पाहत विचारलं. जरी त्याला अंदाज होता की ते काय आहे, तरीही त्याने मुद्दाम विचारलं. हे तुम्ही काल रात्री माझ्या घरीच विसरलात. जान्हवी शांतपणे म्हणाली, मी विसरून नाही आलो होतो. हे तर तुम्हालाच देण्यासाठी आणलं होतं. राजवीरचा स्वर अगदी सरळ स्पष्ट आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी हे घेऊ शकत नाही. जान्हवीने त्याच्या दिलेल्या चॉकलेट्सकडे न पाहता ठामपणे म्हटलं. आणि का घेऊ शकत नाही? राजवीरने भुवया वर करत विचारलं. त्याला तिचं नकार देणं बिलकुल आवडलं नव्हतं. कार्तिकने चॉकलेट दिलं तेव्हा तर तिने खुशीत हसत घेतलं होतं. त्याला थँक्सही बोलली होती. तिच्या चेहऱ्यावर तेव्हा खुललेलं स्मित त्याला अजूनही आठवत होतं. आणि आता त्याने दिलं म्हणून ती नकार देत होती. ही गोष्ट राजवीरला आतून टोचत होती. मी सांगितलं ना, मला आवडत नाही. जान्हवी पुन्हा खोटं बोलत होती, कारण राजवीरला पटत नव्हतं हे तिला जाणवत होतं. ओ, म्हणजे तुम्ही खोटं खूप चांगलं बोलता. इनबिल्ट टॅलेंट आहे का, की स्पेशल ट्रेनिंग घेतली आहे? राजवीरने तिला चिडवत पण डोळ्यात संशय ठेवत म्हटलं. असं काही नाही. मी खोटं बोलत नाही. आणि मी का खोटं बोलेन? जान्हवीचा आवाज हलका डळमळीत. तिचा आत्मविश्वास आधीच कमी झाला होता. ती इकडे तिकडे पाहत बोलत होती. त्याच्या डोळ्यात पाहायलाही तिला धडवसं वाटत नव्हतं. राजवीर उठला आणि तिच्याकडे चालत आला. अच्छा, म्हणजे तुम्ही खरंच खोटं बोलत नाहीत? तो अगदी जवळ येत म्हणाला. त्याला जवळ येताना पाहून जान्हवी घाबरली. नाही, नाही तर? ती अडखळून थांबली. राजवीर आता अगदी तिच्यासमोर उभा होता. कधीपासून तुम्हाला चॉकलेट आवडेना राहिलं हं? तो विचार करत असल्यासारखं नाटक करत म्हणाला. बहुतेक ज्या दिवशी मी तुम्हाला चॉकलेट आणलं त्या दिवसापासून. ॲम आय राईट मिस जान्हवी? बोला ना, काहीतरी बोला. नाही, असं काही नाही. जान्हवी एवढंच बोलून वळली आणि जायला लागली. पण राजवीरने तिचा हात पकडून तिला थांबवलं. अच्छा, तर मग काय कारण आहे? कारण मला माहीत आहे तुम्हाला चॉकलेट आवडतं. राजवीर शांत पण ठाम स्वरात बोलला. हे ऐकून 2 सेकंद तर जान्हवीचं तोंड उघडच राहिलं. त्याला हे कसं माहिती?
पण तिने लगेच स्वतःला सावरत उत्तर दिलं, पण मला ही चॉकलेट आवडत नाहीत. ओ रिअली? राजवीरने पुन्हा संशयानं तिला पाहिलं. म्हणजे ही नाही आवडत, ठीक. आधी कधी खाल्ली होती ही चॉकलेट? हे ब्रँडचं चॉकलेट महागडं होतं. सहज कुठेही मिळत नव्हतं. राजवीरने खास चॉकलेट स्टोअररूममध्ये मधून घेतलं होतं. त्याला ठाऊक होतं, जान्हवीने आधी कधी हे खाल्लंच नव्हतं. मला नीट आठवत नाही, पण अशीच दिसणारी एक चॉकलेट खाल्ली होती. जान्हवी खोटं बोलण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत होती. छान. मग असं करा, आधी चाखून पहा. आवडली नाही तर मला परत द्या. राजवीरने जिद्दीने म्हटलं. मी सांगितलं ना, मला नको आहे. तुम्ही कोणाला हवं असेल त्याला द्या. ती आता सरळ नकार देत होती. हे ऐकून राजवीरचा संयम सुटला. त्याने पॅकेट उचललं, तिच्या हातात दिलं आणि गंभीर आवाजात म्हणाला, मी तुम्हाला दिले. आता तुम्हाला जे करायचं असेल ते करा. स्वतः खा, कोणाला द्या किंवा डस्टबिनमध्ये टाका. तुमची मर्जी. हे बोलून तो परत आपल्या खुर्चीत बसला आणि काम करायला लागला. पण चेहऱ्यावरची नाराजी अजूनही स्पष्ट दिसत होती. जान्हवीकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, म्हणून ती चॉकलेट्स घेऊन बाहेर आली. परत येऊन ती आपल्या कामात गुंतली. राजवीरने मिस्टर मेहतांना आपल्या केबिनमध्ये बोलावून विचारलं, मिस्टर मेहता, मिस्टर खुराना यांच्या उत्तराबद्दल काही कळलं का? नाही सर, अजूनपर्यंत त्यांच्याकडून काही उत्तर आलेलं नाही. पण इतकं कळलं आहे की आज त्यांची क्लायंटसोबतच्या मीटिंग्सचा शेवटचा दिवस आहे. उद्या ते प्रेसमध्ये लाईव्ह येऊन जाहीर करणार आहेत की ते कुणासोबत कोलॅब करणार आहेत. मेहतांनी उत्तर दिलं. ओके, मग उद्यापर्यंत वाट पाहू. तुम्ही जाऊ शकता, राजवीर म्हणाला. लंच टाईम झाला होता. विक्रम आणि जान्हवी एकत्र कॅन्टीनमध्ये गेले. दोघांनी आपापलं ऑर्डर दिलं आणि बसले. मी खूप आनंदी आहे की तू निर्णय बदललास, विक्रम म्हणाला. त्याला जान्हवीनं पुन्हा ऑफिस जॉईन केल्याचा खूप आनंद झाला होता. हो, मी ठरवलं की 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे. त्यानंतर मला नोकरी तर सोडावीच लागणार आहे, जान्हवी म्हणाली. का? तुझ्या जागेवर कुणाचं सिलेक्शन झालं का? विक्रमने आश्चर्याने विचारलं. नाही, अजून नाही, पण 1-2 दिवसात होईल, जान्हवी आत्मविश्वासाने म्हणाली. ओ, मग तू इथून निघून जाशील? विक्रमचा चेहरा उतरला. हो, नॉर्मली, जान्हवी सहजपणे म्हणाली. मी तुला खूप मिस करेन, विक्रमने तिच्या हातावर हात ठेवत म्हटलं. मीही तुला खूप मिस करेन, जान्हवी म्हणाली. अजून तिचं वाक्य पूर्णही झालं नव्हतं, तेवढ्यात एक कडक आवाज आला. जर तुमचं झालं असेल तर मिस जान्हवी लगेच माझ्या केबिनमध्ये या. असं बोलून राजवीर तिथून संतापून निघून गेला. त्याचा आवाज ऐकल्यावर दोघेही एकदम उठून उभे राहिले. लंच टाईममध्येही शांत बसू देत नाही. राजवीरची पाठ पाहत जान्हवी चिडून म्हणाली. ठीक आहे, तू जा, विक्रम म्हणाला. हो, जाते, असं म्हणत जान्हवी राजवीरच्या मागे गेली. राजवीर कामात व्यस्त होता. घड्याळात वेळ पाहिला तर लंच टाईम झाला होता. त्याने फोन केला पण जान्हवीने फोन उचलला नाही. मग त्याने CCTVमध्ये पाहिलं तर जान्हवी तिच्या जागेवर नव्हती. तो तिला शोधत कॅन्टीनमध्ये आला आणि तिथे विक्रम व जान्हवी एकत्र बसलेले दिसले. हा माणूस काय एकही संधी सोडत नाही? मला कळत नाही जान्हवीला यात काय दिसतं. मिस करेन म्हणे, सगळा वेळ तिच्या जवळच फिरत असतो. ऑफिस काम करायला येतो की टाइमपास करायला? असं स्वतःशीच पुटपुटत राजवीर केबिनमध्ये परतला. जान्हवीही त्याच्या मागोमागच आली. जी सर, तिने केबिनमध्ये येत म्हणाली. मला एका मीटिंगला जायचं आहे आणि तुम्हालाही माझ्यासोबत यावं लागेल, मिस जान्हवी, राजवीरने थेट सांगितलं.
तो मनातून प्रचंड चिडलेला होता, कारण विक्रमच होता. जान्हवी त्याच्यासोबत असल्याचं त्याला सहन होत नव्हतं. तिने विक्रमला मिस करेन म्हटलं होतं, यामुळे तो आतून अस्वस्थ झाला होता. ठीक आहे, मी लंच करून येते, जान्हवी म्हणाली. नाही, तुम्ही नाही करू शकत, राजवीरने कठोरपणे म्हटलं. का? जान्हवीने मोठ्या डोळ्यांनी विचारलं. कारण आपल्याला आत्ताच मीटिंगसाठी निघायचं आहे, तो म्हणाला. पण हा लंच टाईम आहे ना, ती म्हणाली. तर तुम्ही तिथे जाऊन लंच करा, राजवीरने खिशात हात टाकत रिलॅक्स होत सांगितलं. पण मी तर आधीच ऑर्डर दिली आहे, जान्हवी म्हणाली. मी जान्हवी, तुम्ही किती बोलता, आता चला माझ्यासोबत, राजवीर तिच्या प्रश्नांनी त्रासून म्हणाला आणि केबिनमधून बाहेर निघून गेला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आजपासून असेच सकाळी एक आणि संध्याकाळी एक 2 भाग पाहत राहा.